राज्यातील प्रसिद्ध मंदिरांची कोल्हापूरमध्ये 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान मंदिर क्रिकेट लीग होणार आहे। यासाठी मोठमोठ्या मंदिरांचे पुजारी, अधिकारी आणि कर्मचारी हे मैदानावरती सराव करू लागलेत। यंदा पहिल्यांदा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची टीम ही देखील या लीगमध्ये सहभागी होणार आहे। तर सरावामध्ये थेट मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हे देखील आपल्या धोतर आणि नेहरू शर्ट या पारंपरिक अशा पोशाखामध्ये मैदानामध्ये उतरलेले दिसतात। तर या स्पर्धेसाठी जर्सीचं वाटप हे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून खेळाडूंना करण्यात आलं। कोल्हापूर येथे 14, 15, 16 हे मंदिर प्रीमियर लीग भरणार आहे। महाराष्ट्रातील प्रख्यात मंदिरे त्यात सहभागी होणार आहेत। प्रथमच वेळेस 14 तारखेला कोल्हापूर येथे होणाऱ्या प्रीमियर लीगमध्ये सगळेजण सहभागी होत आहेत आणि मला जास्त याचा आनंद होत आहे की पहिल्यांदाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समिती याचे सर्व कर्मचारी, अधिकारी यात सहभागी होऊन जसं मंदिरे समितीचं नाव चांगलं आहे तसं लीगमध्ये सुद्धा यांना प्रथम पारितोषिक मिळावं अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। विधानसभा, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल। उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवरती जावं अशी विनंती केली आहे संजय राऊतांचं वक्तव्य। राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी सरासरी 67% मतदान। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी। वेगवान निकालांसाठी पहा एबीपी माझा। अजितदादांच्या निधनानंतर बारामती तालुक्यात निच्चांकी मतदान। काल फक्त 54% मतदारांनी केलं मतदान। पुणे जिल्ह्याची सरासरी टक्केवारी 69%। मुंबईमध्ये मोहन भागवतांच्या व्याख्यानाचा आज दुसरा दिवस। अक्षय कुमार, कुमार मंगलम बिर्ला, महेश मांजरेकर, नितीश भारद्वाज यांच्यासह अनेक मान्यवर श्रोते उपस्थित। परीक्षा केंद्रांच्या परिसरामध्ये झेरॉक्स दुकानांवर बंदी। कॉपी मुक्त मोहिमेसाठी शिक्षण विभागाचा निर्णय। केंद्राच्या 500 मीटर परिसरामध्ये पोलिसांच्या मदतीने झेरॉक्स दुकानं बंद ठेवली जाणार। वानखेडेवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष। T20 विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची अमेरिकेवरती 29 धावांनी मात। सूर्यकुमारची खेळी निर्णायक। अक्षय सिराजचा प्रभावी मारा। विश्वचषक जिंकल्यानंतर युवा भारतीय क्रिकेट संघ आज मुंबईमध्ये क्रिकेटप्रेमी संघाचं जल्लोषात स्वागत करणार। भारतानं 6व्यांदा अंडर-19 विश्वचषकावरती नाव कोरलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।